का बरं? तेव्हा म्हणता तुम्ही डिव्हाइस आडवा नाही करू तू किती वेळा केला याच्यापूर्वी मग? शकत. स्टिल द सेम. सर नमस्कार. माझा आवाज सर नमस्कार. माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपया मला तशी पूर्वसूचना द्या कुणीतरी, म्हणजे आपल्याला आजच्या विषयाकडे आपल्याला निर्धोकपणानं वळता येईल. माझी विनंती आहे की जे कोणी आपण बघत आहात, कृपया मला कुणीतरी कॉमेंट्स देऊन सांगा की आपला विषय सुरू करायला हरकत नाही. हां, मी विनंती करतो, प्लीज. त्याला सांगितलं याच्यावर फोन कर. हॅलो. हां सर, आवाज. मग तुम्ही काय केलं, माझ्या त्याच फोनला फोन करून तो फोन सगळा डिस्कनेक्ट झाला आता माझा. म्हणून तुम्हाला हा नंबर दिला होता की याच्यावर करा. ठीक आहे, मी आता सुरू करतोय परत. एरोप्लेन मोडवर टाकूया. ओके 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 चालेल. ओके. हा, तुला फोनचे आवाज, लाईट यांच्यापासून काय भीती वाटते का? नेमकं काय आहे? हा एरोप्लेन मोडला टाक, लाईव्ह करू. कुठून टाकायचं मला एरोप्लेन मोडला? आधी लाईव्ह जा. ओके, आलो. हां, लाईव्ह जा आधी हां, आणि मग तिथे कुठून टाकायचं मला एवढं कळत. काय झालं? एरोप्लेनला टाकल्यामुळे तुम्ही डिस्कनेक्ट पहिला थोडा वेळ लागेल. No viewers invited yet. बरं, हे ऑन आहे का ऑफ आहे आता? दोन्ही पण ऑन आहेत. ठीक आहे, तुझा आता उठ, मी करतो काय करायचं. लाईव्ह गेले. ओके ओके, उठ आता, उठ. सर नमस्कार. आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. आज दिनांक 28 जून 2020. सिंधुजन अकादमी पुणे महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या अकादमींपैकी एक, आणि या अकादमीच्या मार्फत मला फेसबुक लाईव्ह म्हणजे त्यांच्याच स्वतःच्या पेजवरनं बोलायचं आहे. सर्वप्रथम
बोलण्याला सुरुवात करण्याच्या पूर्वी फार प्रामाणिकपणानं एक दोन गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. त्या म्हणजे सिंधुजन अकादमीचे सेक्रेटरी आणि फाउंडर मेंबर डॉक्टर सुजित शिंदे यांचा साधारणतः 2014 किंवा 15 साली माझा करमाळा येथे परिचय झाला होता. त्यामधून आमची ही स्नेहबंधाची मैत्री पुढे वाढत गेली. आणखी दोन गोष्टी, ज्यांच्या अध्यक्षपदाखाली या सिंधुजन अकादमीचं काम चाललंय, विशेष म्हणजे या सिंधुजन अकादमीच्या नावामध्येच मला एक परिवर्तनवादी विचार लपलेला दिसतो किंवा दडलेला दिसतो, ही सत्यता वाटते मला, आणि तो आहेच. तिचे अध्यक्ष माननीय राजकुमार घोगरे, त्यानंतर उपाध्यक्ष माननीय अनुभूती पाटील, आणि ज्यांचा काही वेळापूर्वी उल्लेख केला ते माननीय सुजितजी शिंदे, वैद्यकशास्त्राचे आहेत, डॉक्टर आहेत. पण डॉक्टर जरी असले तरी एक पुरोगामी दृष्टी या माणसाकडे आहे, याचा मी अनुभव घेतलेला आहे. आणि आज आपल्याला ज्या विषयाला घेऊन आपल्याशी बोलायचं आहे मला, तो विषय तसा फार सुंदर आहे. विषय आहे जुन्नरच्या नाणेघाटातील अंकगणित, शिलालेख यांचा काय संबंध आहे. म्हणजे जुन्नरच्या नाणेघाटातील शिलालेखांमध्ये असलेला अंकगणित आणि गणितीचा विचार, या दोन गोष्टी. भाषणाच्या सुरुवातीलाच माझ्या स्वतःच्या भाषणाची घालून दिलेली मी स्वतःसाठीची ही दोन मूलतत्व, त्याला मी माझ्या स्वतःच्या भाषणाचं तत्वज्ञान असं म्हणतो, ते आपल्याला सांगू इच्छितो. क्रमांक 1, या विषयावर अभ्यास करणारा मी एकमेव व्यक्ती आहे असं अजिबात नाही. माझ्यापेक्षा कितीतरीही ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासू व्यक्तींनी यावर अभ्यास केलेला आहे. त्यांच्या मांडणीचे काही सिद्धांत, निष्कर्ष मी आपल्यासमोर ठेवणारच आहे. त्याचबरोबर माझ्या भाषणाचं दुसरं तत्व, मी बोलतो ते खरं असं नव्हे, जे खरं आहे तेच मी बोलतो. ही खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाचं एक तत्वज्ञान मी स्वतः घालून घेतलेलं आहे आणि ते मी पाळतो. आणखी एक गोष्ट, कोणत्याही ऐतिहासिक गोष्टीवर किंवा कोणत्याही इतिहासातल्या व्यक्तिचरित्रावर भाष्य करताना आपल्या तोंडामधून किंवा आपल्या वाणीमधून एकही शब्द, एकही अद्याक्षर चुकून आणि नजर चुकीनेही, ज्याला इंग्रजीत स्लिप ऑफ टंग्स असं म्हणतात, ते होऊ नये यासाठी मी संपूर्ण स्क्रिप्ट ही स्वतः अगोदर लिहितो. तशी आजच्या भाषणाची ही स्क्रिप्ट आमचं बोलणं झाल्यानंतर मी पुढच्या 4-8 दिवसात लिहिली आणि हा एक उत्तम प्रयत्न करणार आहे की आपण या विषयावरती चांगल्या पद्धतीनं पुढे जायचं. आणखी एक गोष्ट, भाषणाला सुरुवात करण्याच्या पूर्वी सांगतो, या आत्ताच्या व्याख्यानाचे 2 टप्पे मी केले. थेट नाणेघाटातील शिलालेखाच्या अंकगणितावर आणि वर्ग आणि वर्गमुळाच्या सिद्धांतावर जाण्याऐवजी मुळात जगभरामध्ये मॅथमॅटिक्सचा विचार कसा आला, भारताच्या काही भागांमधनं मॅथमॅटिक्सचा, अल्जेब्राचा असलेला हा प्रगत असा गणिताचा विचार मध्य पूर्वेतून युरोपात आणि युरोपातनं जगभर कसा पसरला, हे देखील मला सांगायचं आहे. थोडक्यात काय, माझ्या भाषणाचा पूर्वार्ध हा हिस्ट्री ऑफ मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचा इतिहास, आणि या गणिताच्या इतिहासामध्ये कोणकोणते सिद्धांत कोणकोणत्या काळात मांडले गेले, हे सगळं ऐकत असताना किंवा समजत असताना, समजून घेत असताना आपल्याला याही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की जर समजा एखाद्या थोर भारतीय अथवा युरोपीय विचारवंताने इसवी सनाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या शतकामध्ये जर एखादा शून्य आणि शून्याच्या उपयोगाचा विचार मांडला असेल आणि त्यावेळेस शून्याचा वापर उजव्या बाजूस की डाव्या बाजूस, कमी की जास्त, अशा पद्धतीने जर झाला असेल तर मला असं वाटतं त्या क्षणाला, म्हणजे ज्या क्षणाला हा विचार मांडला गेला त्या क्षणाला नाणेघाटातील शिलालेखांचं वाचन झालं होतं का, नाणेघाटातील शिलालेख त्यावेळेस खोदले होते का,
आणि नाणेगाठात उल्लेख केलेल्या शून्य, वर्ग, वर्गमूळ आणि 1 पासून तर 70,000 पर्यंतच्या संख्यांचा गणिती अर्थ काय होता आपल्याला मित्र हो हाही मुद्दा समजावून घ्यावा लागेल, किंवा ही एक तुलनात्मक पातळीवरचा हा अभ्यास आपल्याला हळूहळू असा उलगडून सांगायचा आहे. आणि भाषणाचा उत्तरार्ध हा नाणेगाठाच्या शिलालेखामध्ये, हा प्रदीर्घ असा 36 ओळीचा शिलालेख आहे. या शिलालेखामध्ये कोणत्या ओळीत कोणत्या घटकाचा, कोणत्या अंकगणिताचा, वर्गाचा, वर्गमुळाचा यांचा संदर्भ आलेला आहे, हाही मुद्दा आपल्याला प्रकर्षाने समजावून घ्यावा लागेल असं मला वाटतं. म्हणून मी माझ्या भाषणाचे एक पूर्वार्ध आणि एक उत्तरार्ध असे 2 भाग केलेले आहेत. सुरुवातीला गणित या शब्दाला मराठीत मॅथमॅटिक्स म्हणतात. मॅथमॅटिक्स हा इंग्रजी शब्द, याला मराठीमध्ये गणित असं म्हणतात. मी उलट बोललो, दिलगिरी. तर गणिताला इंग्रजीत मॅथमॅटिक्स म्हणतात. आता हा मॅथमॅटिक्स शब्द आला कसा बरं? गणितावरचं मी वाचलेलं पहिलं पुस्तक मॅथमॅटिक्स अँड मॅथमॅटिक्स डिलाइट, फर्स्ट इज द मॅथमॅटिक्स अँड सेकंड इज मॅथमॅटिक्स डिलाइट्स, ह्या पुस्तकांमध्ये साधारणतः गणित काय आहे, गणिताचा उगम थोड्याफार प्रमाणात हा इंग्रजी दिलेला आहे. आणि आपल्या सर्वांना हे मराठी जर वाचायचं असेल याच्या काही अनुषंगाने संदर्भाचं, तर अच्युत गोडबोले यांनी मराठी भाषेमध्ये गणिती नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. मी आपल्याला दाखवू शकेल जर दिसत असेल आपल्याला. तर हा गणिती नावाचा ग्रंथ अच्युत गोडबोलेंनी लिहिलेला आहे. एवढ्या मोठ्या 400 पानाच्या या ग्रंथामध्ये शून्याचा शोध आणि शून्याचा डाव्या बाजूनं की उजव्या बाजूनं वापर, या सर्व गोष्टी खूप शांत चित्ताने आणि इन्फॉर्मेटिव्ह मधनं, म्हणजे माहिती वजा खूप चांगल्या पद्धतीने समजावून दिल्यात. पण ज्या गणिताचा मूळ उगमच, ज्या शून्याचा मूळ उगम आणि अंकगणिताचा मूळ उगम हा नाणेगाठात झाला, त्या नाणेगाठासाठी काही पानं नव्हे तर काही ओळी दिलेल्या आहेत. आजच्या भाषणाचं आपलं मूळ मांडणी हीच आहे की गणिताचा उगम हा तुम्ही कुठेही म्हणा, पण आम्ही जे सांगत आहोत आता की नाणेगाठामध्ये वर्ग आणि वर्गमुळाचे सिद्धांत कसे आहेत, कोणत्या शिलालेखाच्या कितव्या ओळीत आलेत आणि याचा अर्थ काय, आपल्याला हाही मुद्दा समजावून घ्यावा लागेल. आणखी आपल्याला डिटेल्स वाचायचं असेल तर E.T. बेल्सचं मेन ऑफ मॅथमॅटिक्स नावाचं एक पुस्तक आहे. त्याचबरोबर बर्नार्ड रसेल अँड व्हाईट हेड या दोघांनी मिळून लिहिलेलं प्रिन्सिपिया मॅथमॅटिका नावाचं इंग्रजी खूप चांगलं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये गणित म्हणजे गणिती शास्त्र आणि गणिताचं तत्वज्ञान हे दोनही मुद्दे चांगल्या पद्धतीने समजावून दिले. आता गणिताचा इतिहास या मूळ विषयाकडे आपण वळूया. मुळात हिस्ट्री खूप जुना आहे. कोणत्याही विषयाला इतिहास असतोच. एव्हन आपण ज्या इंटरनेटच्या माध्यमातून आता बोलतो, म्हणजे आपण फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहोत, मला म्हणजे विशेषत्वानं सांगावं लागेल, आज ना उद्या या फेसबुक लाईव्हचा इतिहास तयार होईल. आणि हो, तो आहे. फेसबुकचाही स्वतंत्र एक इतिहास आहे, तसा गणिताचा एक इतिहास आहे. आता हे कसं लिहिलं गेलं सुरुवातीपासून हाही मुद्दा सांगणं गरजेचं आहे. तर सुमेरियन आणि बॅबिलोनियन लोकांनी पॅप्युरस नावाच्या एका ठिसूळ पदार्थावर गणित म्हणजे सोडवायला सुरुवात केली. आकडेमोड, काय त्याला आपण मराठीत खिचडी म्हणू थोडक्यात, असं करायला सुरुवात केली. 1858 मध्ये अशा प्रकारे पूर्वी लिहिलेला एक कागद सापडला. आणि तो कागद कुणाला कसा, बघा गंमत बघा. 1858 मध्ये हेनरी राईन यांना, या स्कॉटिश अभ्यासकाला, इजिप्तमध्ये हा कागद सापडला. तो कागद 18 फूट लांब, 13 इंच रुंद, आणि हा कागद अनेकविध आकडेमोडींनी भरलेला होता. आता आजही हा कागद कुणाला पाहायचा असेल तर त्यांनी न्यूयॉर्कच्या हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये कधी भविष्यात, म्हणजे हा कोरोना संपल्यानंतर गेलं तर पाहता येईल. काय नोंद आहे त्या कागदामध्ये? त्या कागदाच्या शेवटच्या ओळीत लिहिलेलं आहे
या कागदावर त्रिकोणी जागेचे क्षेत्रफळ कसे काढायचे याची नोंद केलेली आहे. त्रिकोणी जागेचे क्षेत्रफळ कसे काढायचे याची नोंद या कागदात केलेली आहे. आता हा काय प्रकार आहे तर तो आहे इजिप्तच्या पिरॅमिडच्या संदर्भात. इजिप्तच्या एका पिरॅमिडमध्ये जो 13 एकर जमिनीत वसलेला आहे, ज्याचा एक एक दगड जवळजवळ 2.5 टन आहे, अशा 20 लाख दगडांचा वापर त्या पिरॅमिडमध्ये झाला. तो पिरॅमिड त्रिकोणी आहे. गंमत बघा, ह्या पिरॅमिडची उंची आणि पायाचे क्षेत्रफळ किती आहे याची नोंद पिरॅमिडच्या पायाशी असलेल्या एका दगडामध्ये केलेली आहे. आता याचा अभ्यास जेव्हा हिरोडोटस या ग्रीक हिस्टोरियनने मांडला, हिरोडोटस म्हणजे इतिहासाचा जनक आहे. मी मुद्दाम या दोन्हींची सांगड घालण्याचा नाणेगाटामध्ये प्रयत्न केलेला आहे. हिरोडोटसने ग्रीक इतिहास लिहिताना हा इजिप्तचा संदर्भ घेतलेला आहे. आता हिरोडोटस जेव्हा युरोपात काम करतो, ग्रीकमध्ये काम करतो, तेव्हा भारतात काय होत होतं हा कंटेम्पररी स्टडी सांगणं मला गरजेचं वाटतं. याच काळात भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गणितामध्ये प्रगती होत होती. मी हे विथ म्हणजे साधार पुराव्यानिशी मांडणार आहे. आता त्या काळात होत असलेल्या भारताच्या गणिती प्रगतीचा आलेख आणि गणिती प्रगतीचा प्रवास हा पुन्हा जगभरामध्ये मध्यपूर्वेतनं कसा गेला हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कारण त्यावेळेस जुन्नरचा व्यापार हा युरोप नव्हे तर थेट रोम बरोबर व्यापार होता. आखाती आणि आशियाई देशा, आफ्रिकी देशांशी देखील महाराष्ट्राचा म्हणजे पर्यायाने आपल्या भारतभूमीचा सगळ्या क्षेत्रामधला व्यापार होता. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. झिरोचा शोध म्हणजे शून्याचा शोध भारताचा. माझ्या अभ्यासानुसार आणि गणिताच्या अभ्यासानुसार आरबांनी तो जगभरामध्ये नेला. बघा बरं का, आता तो नेला इसवी सन 780 ते 850 दरम्यान. गंमत बघा, अल जफर मोहम्मद इब्न मुस अल खारिझमी नावाचा हा प्रवासी आहे. तो प्रवासी नव्हे तर तो एका विद्यापीठाचा ग्रंथपाल आहे त्यावेळेचा. आणि त्याने त्यावेळेस त्या काळात गणिताविषयी गाजलेलं एक आद्य पुस्तक लिहिलं. ते अरबी भाषेत आहे. त्याचं नाव सांगतो, हिसाब अल जब्र वाल मुकाबला. हिसाब अल जब्र वाल मुकाबला हे गणिताचं पुस्तक त्यावेळेस मध्य पूर्वेमध्ये प्रचंड गाजलं, खूप गाजलं. हे आता यातली एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, म्हणजे नाव साधर्म्य एखाद्या गोष्टीतनं कसं येतं. अल जब्र म्हणजे हिसाब अल जब्र, यातला अल डॅश जब्र घेतला आणि त्याचं इंग्रजी नाव झालं अल्जिब्रा. हाच अल्जेब्रा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर बीजगणित. आता हा विचार जेव्हा मांडला, या विचाराचं मूळ कोणत्या भारतीय पुस्तकांमध्ये दिलेलं आहे हे लक्षात घेऊया आणि याचा नाणेघाटातल्या कोणत्या वाक्याशी संबंध आहे हे आपण समजून घेऊया. भारतीय गणिताचा इतिहास खूप जुना आहे. प्राचीन वैदिक संस्कृतीमध्ये यज्ञ नावाची गोष्ट होती. जसा पिरॅमिड त्रिकोणी होता तसा यज्ञामध्ये यज्ञवेदी बांधण्यासाठी त्रिकोणी आकाराच्या विटा वापरायचे, कधी प्रसंगी चौकोनी आकाराच्या विटा वापरायचे. तर त्या विटांना किंवा त्या त्रिकोणी चौकोनी विटांना मिळून एक शब्द संस्कृतामध्ये आला होता. त्या शब्दाचं नाव आहे शल्वसूत्र. आणि हे शल्वसूत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर लांबी आणि रुंदी मोजण्याचा दोरा. आता लांबी आणि रुंदी मोजायची. आता लांबी गुणिले रुंदी बरोबर काय येतं हे आपल्याला माहिती आहे, क्षेत्रफळ येतं. आता लांबी आणि रुंदी कशी मोजावी याच्यासाठी शल्वसूत्रामध्ये माहिती दिलेली आहे. पायथागोरसचं त्रिकूट सर्वांना माहिती आहे. आता हे सर्वांना माहित असलेलं त्रिकूट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की पायथागोरसचं हे त्रिकूट आपल्याला काय सांगतंय, काय सांगतंय आपल्याला हे.
पायथागोरसचं त्रिकूट सांगतं की पायथागोरसने काय आणि कोणत्या पद्धतीची मांडणी केली. तो ग्रीक बगदाद मार्गे भारतात आला. फार धाडसाचं विधान नाही आहे, आपल्याला फार कमी लोकांना माहिती आहे, पण याचं पहिल्यांदा जगाला सांगण्याचं श्रेय जातं त्या अच्युत गोडबोलेंना. कारण अच्युत गोडबोलेंनी त्यांच्या गणिती नावाच्या ग्रंथामध्ये हे सगळ्या गोष्टी बारकाईनं मांडल्यात. ती म्हणजे त्यांचं वाक्य सांगतो मी. पायथागोरस ग्रीक वर्ण बगदाद म्हणजे आत्ताच्या इराक वर्ण भारतात आला. आता गंमत बघा, पायथागोरसनं मानलेलं प्रमेय काटकोन त्रिकोणात कर्णवर्ग हा इतर दोन बाजूंच्या बेरजेबरोबर असतो, हे खरं आहे, पायथागोरसचं प्रमेय. पण पायथागोरसचं प्रमेय मांडण्यापूर्वी ती प्रमेय भारतात अस्तित्वात होती. आपण अच्युत गोडबोलेंचं गणिती काढून उघडून पहा, त्यांनी ते साधारणपणानं मांडलेलं आहे. एवढंच नव्हे तर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोट्सलन ग्रंथालयामध्ये काय सापडावं तर पेशावरमध्ये मिळालेली अशी काही भूजपत्र सापडली. ही मिळाली 1881 साली ब्रिटिशांना. त्यात काय दिलंय बघा, वर्गमूळ कसं काढावं याची पद्धती त्यात दिलेली आहे. आता भारतामध्ये जशी ही वैदिक परंपरा आहे, तशीच भारतामध्ये एक जैन परंपरा पण आहे. आणि जैन परंपरेमध्ये गणित कसं आलं बघा, म्हणजे गणितामध्येही जैन परंपरा किती विकसित होती. गणितात पुढे एक सपाट विश्व, एक भाग पाणी व एक भाग जमीन, अशी जम्बूद्वीपाला एक संज्ञा दिलेली आहे. म्हणजे जम्बूद्वीप नावाच्या एका प्रदेशाला काय नाव दिलेलं आहे, एक भाग पाणी आणि एक भाग जमीन. आता त्याच्या पुढचा शब्द बघा, त्याला त्यांनी वर्तुळाचा परिघ अधिक व्यास असे शब्द वापरलेत जैन परंपरेमध्ये. त्याचबरोबर ही नोंद कोणी केली, भारताचे विख्यात गणिती तज्ज्ञ स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांनी जेव्हा वैदिक मॅथमॅटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला, त्यात ह्या नोंदी केल्यात. पुढे आर्यभट्ट आले. आता आर्यभट्टांचा हा सगळा एरिया मी मार्च 2019 मध्ये पाहून आलोय, स्वतः जाऊन आलोय मी. हे पाटलीपुत्र वगैरे वगैरे सगळं पाहिलंय मी. आता विचार करा, जे नालंदा विद्यापीठ बख्तियारनं जाळलं वगैरे वगैरे सगळं आर्यभट्टीय ग्रंथ, त्यात फार मोठा जात नाही, पण आर्यभट्टांनी आर्यभट्टीय नावाचे जे 121 गणिताचे श्लोक लिहिले, 121, त्यातले एक अख्खं प्रकरण हे गणिताला वाहिलेलं आहे. आणि नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करावी याचा त्यांनी खूप सखोल आधार घेऊन त्याच्या नोंदी केलेल्या आहेत. आपल्याला हे पाहायचं असेल तर आर्यभट्टीय ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध नाही, हे खरं आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण 20 ते 27 डिसेंबर 2001 चा प्रख्यात असा नेचरचा अंक पाहावा. त्यात हे सगळे उल्लेख दिलेले आहेत. म्हणजे लहू गायकवाड जेव्हा बोलतो तेव्हा तो पुराव्यानिशी कधीही बोलत नाही, किंवा मी चुकूनही माझं तसं धाडस करत नाही, कारण इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे मी चुकूनही खोटं बोलणार नाही आणि सबळ पुराव्यानिशी तर कधीच आपली जीभ चालवणार नाही, हे देखील सत्य. आर्यभट्टानंतर ब्रह्मगुप्तांनी शून्याची कल्पना जगामध्ये घेऊन गेले आणि आपल्या गणितामध्ये म्हणजे भारतीय गणितात शून्याला कोणत्या बाजूने ठेवावं, डाव्या की उजव्या. जर उजव्या बाजूने ठेवलं तर किंमत वाढते, डाव्या बाजूने ठेवलं तर किंमत कमी होते. बघा बरं का, उजव्या बाजूने वाढते, डाव्या बाजूने कमी होते. म्हणून तो कोणत्या बाजूला ठेवावा तर स्थलकालानुसार आणि परिस्थितीनुसार गणिताच्या नुसार तो ठेवावा. ऋग्वेदामध्येही गणिताचा एक छोटासा उल्लेख आहे, तो मी सांगतो. अष्टकर्ण्या गाय म्हणजे गायीच्या कानावर 8चा आकडा कोरला आहे. आता गाय कोण कशी काय बाजूला ठेवा, मुद्दा एवढाच उचला, गायीच्या कानावर 8चा आकडा म्हणजे अंक कोरला आहे. मग गणितच जर नव्हतं तर 8चा आकडा आला कुठून, हा आपला अभ्यासाचा विचार. आता कालिदासाच्या रघुवंश नावाच्या काव्यात पण कालिदास स्वतः लिहितात की माणसाकडं 18 गुण जे असावेत ना, 18 गुण ते कोणते हेही सांगितलेलं आहे. आणि त्याच्या कितीतरी अगोदर हा मुद्दा आता मी अधोरेखित करतो.
आपण कृपया फार बारकाईनं ते ऐकावं. गौतम बुद्धांनी आपल्याला एवढंच माहिती आहे, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य सांगितलं. मान्य आहे, 100% सत्य आहे. पण आपण कधी गौतम बुद्धांचा असा वेगळ्या अंगाने विचार केला का? बघा, तो विचार असा आहे, गौतम बुद्धांना गणिती शास्त्राची प्रचंड आवड होती किंवा वेड होती. त्यांनी 10 पाय 421 ही संख्या शोधून काढली आणि तिला काय म्हणजे काय प्रयोजन त्याचं, हे बघा. आता ते प्रयोजन असं आहे, त्यासाठी त्यांनी योजन असा शब्द वापरला, योजन. आता हा योजन म्हणजे काय, तर स्वतः बुद्ध सांगतात 10 किलोमीटर अंतराळामध्ये किती धुलीकण आहेत याचा अंदाज त्या काळात त्यांनी गणिती शास्त्राने बांधला होता. आणि या अतिसूक्ष्मामधून त्यांनी हा योजनाचा सिद्धांत मांडला. आता थेट उल्लेख नाणेघाटाकडे येतो. कसा आहे बघा, इसवी सनाच्या 505 ते 587 हा वराहमिहिरांचा कालावधी. आतापर्यंतचे सगळे शोध गणिताचे वराहमिहिरांच्या अंगावर आपण म्हणजे वराहमिहिरांना बिलॉंग्स टू झालेत. ओके, आपण कोणत्याही गणिताच्या शास्त्रज्ञाला असोत, संशोधकाला असोत किंवा या भूतलावरच्या सामान्यातल्या सामान्य माणसाला असोत, जे त्याने काम केलं त्याचं श्रेय हे त्याला दिलंच पाहिजे. कधीही कोणत्याही माणसाचं श्रेय आपणच काय कुणीही घेऊ नये, हे सत्य. आता इसवी सनाच्या 5व्या शतकात म्हणजे 4थ्या-5व्या शतकात वराहमिहिर थोर गणितज्ञ होते आणि आपल्याकडे आत्ता प्रचलित असलेल्या सर्व गणिताच्या विचारधारांमध्ये पृथ्वी हवेत का तरंगते तर ग्रहांमध्ये आकर्षण शक्ती आहे, हे न्यूटनने मांडलेलं सगळा सिद्धांत आपल्याकडे गणित आणि एकंदरीत फिजिक्स किंवा सायन्समध्ये आहे, हे खरं आहे. पण आपण कधी हा विचार केला का, ही पायरी न्यूटनच्या अगोदर भारताच्या कोणकोणत्या साहित्यात दिसते आणि कोणकोणत्या गणिती सूत्रांमध्ये मांडलेली आहे? बघा, उज्जैनमध्ये जी गणिताची परंपरा आणि गणिताची वेधशाळा आहे, तिथे हे सगळे सिद्धांत मांडले. आणि बघा, पायथागोरसचे प्रमेय ज्यात दिलंय ना, म्हणजे आत्ता काटकोन त्रिकोणाचा कर्णवर्ग याचं पूर्वरूप हे ब्रह्मगुप्तांनी लिहिलेल्या ब्रह्मस्फुट सिद्धांत जो इसवी सन 625 मध्ये लिहिला, त्यात समग्र हे असं मानलेलं आहे. आणि न्यूटनचा कालावधी आहे 1625 सालचा न्यूटनचा जन्म, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोडं अगोदर न्यूटन जन्माला आला. तुलनात्मक दृष्ट्या विचार करूया, इसवी सन 625 कोठे आणि इसवी सन 1625 कोठे, 1000 वर्षांचं अंतर या ठिकाणी पडलेलं दिसतं. काय शब्द वापरलाय ते पण लक्षात घ्या, धूळपाटी. पूर्वी लोक मातीमध्ये काडीने आकडे कोरायचे, धुळीत कोरायचे, धुळीत मातीत, म्हणून शब्दाला धूळपाटी. आता थेट ज्या ग्रंथाला मी बरेच दिवस 93, 94, 95 हा 3 वर्ष जो ग्रंथ वाचला, त्या ग्रंथाची माहिती मी जेव्हा BA ला होतो, TYBA हिस्ट्री स्पेशलला, तेव्हाचा प्रसंग तुम्हाला सांगतो. तो ग्रंथ आहे सिद्धांत शिरोमणी प्रकाश, भास्कराचार्यांचा. हा मी वाचलाय. आता याच्यावर सुभाजी बापूंनी खूप चांगलं क्रिटिक केलेलं आहे आणि ते गणित आणि इतिहासाशी रिलेटेड आहे, म्हणून मी सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये गोलाध्याय नावाचा एक प्रकार आहे, त्यात 9 यंत्रांचा उल्लेख आहे आणि तिथे काय काय दिलेलं आहे, 9 यंत्रांचा उल्लेख देऊन 9 धान्याचा पण उल्लेख आहे. त्यातलं मूग, तांदूळ असे 9 प्रकारचे धान्य त्यात दिलेले आहे. आता विचार करा, पुढे गणितानंतर जॉमेट्री वगैरे ह्या सगळ्या थिअरी आल्या. तर हे जॉमेट्री म्हणजे जीवा म्हणजे जमीन, मेट्री म्हणजे मोजमाप, म्हणजे जमिनीचं मोजमाप करणारा विषय म्हणजे जॉमेट्री. हा शब्द प्रयोग पहिल्यांदा केला न्यूटनच्या थेरीमध्ये, पण ही थेरी ऑलरेडी मांडली आहे माधवाचार्यांनी, हे देखील. आता थेट न्यूटन, नाणेघाट आणि वराहमिहिर या तिघांच्या आपल्याला त्रिकोणाचा आणि गणिताच्या परंपरेचा अभ्यास करायचा आहे. एक थोडासा योगायोग आहे, न्यूटननं गणिताला एक चेहरा दिला, हे खरं आहे. म्हणजे त्याच्या 85 वर्षाच्या आयुष्यात
त्याने कॅल्क्युलस आणि बायनॅमिकल थेअरी मांडली. गणित आणि विज्ञानाचे चेहरे त्याच्यामुळे बदलले, हे खरं आहे. पण गणित आणि विज्ञानाचे चेहरे बदलले, पण न्यूटनला तेवढा मान सन्मान युरोपात दिला गेला नव्हता, असंही म्हणणं आहे. व्हॉल्टियर त्याच्या अनुषंगाने असं लिहितात की राजाप्रमाणे त्यास मान दिला गेला पाहिजे आणि तो आपण द्यावा. आता हळूहळू हळूहळू पुढे या. न्यूटनचं बालपण वगैरे वगैरे आपल्याला, मी त्या इतिहासात जात नाही, पण न्यूटननं काय केलं गणिताच्या क्षेत्रात हे देखील मला सांगायला आवडेल. आता न्यूटन कोणकोणत्या गोष्टींनी बोलतो, कोणकोणत्या गोष्टींनी सांगतो, या सगळ्या गोष्टी जर घेतल्या फार बारकाईनं, तर न्यूटन काय म्हणजे लहानपणी 1 लिटरच्या भांड्यात बसेल एवढा न्यूटनच्या शरीराचा आकार होता. पण तरीही त्या माणसाची बुद्धिमत्ता अतिशय चिंतनीय होती, खूप उत्तम प्रतीची होती. भारतात असंच खूप मोठं काम ज्या माणसानं केलं ना, ते रामानुजाचार्य गणितज्ञ. हो, खूप चांगलं केलं. पण आपल्याकडे पद्धती काय आहे, आपल्याला नाणे घाटात मूळ अंकगणिताचे उगम दिसत नाहीत. आपल्याला ते मध्य पूर्वेत, आपल्याला ते युरोपात, म्हणजे कोणत्याही वेस्टर्न माणसानं सांगितलं की आपल्याला वाटतं खूप चांगलं आहे. मित्र हो, कोणत्याही गोष्टीला चांगलं किंवा वाईट म्हणण्याच्या पूर्वी पहिलं एक नाव ठेवू नका, त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करा. इतिहासाच्या भाषेत त्याला म्हणतात इंटरनल आणि एक्सटर्नल क्रिटिसिझम. पहिल्यांदा आपण हे क्रिटिसिझम करायला शिकू, जे खरं ते खरं, खोटं ते खोटं. म्हणून तुलनात्मक दृष्टिकोनातनं आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. जसं सिंधुजन अकादमीच्या फेसबुक लाईव्ह पेजवरती हे 47वं माझं भाषण आहे. अशा अनेक विविधांगी विषयांना वाहून घेतलेले ही इंटरडिसिप्लिनरी, आंतरविद्याशाखीय आणि आंतरविद्याज्ञानीय हे प्लॅटफॉर्म आहे. आता हळूहळू हळूहळू हा किती कोण माणूस कसा काम करतो बघा. तर न्यूटन लिहिता लिहिता न्यूटननं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते लिहिलं जुलै 1687 मध्ये. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपिया मॅथमॅटिका. या मूळ लॅटिन भाषेत लिहिलेल्या ग्रंथात गणित आणि विज्ञान यांचा संगम आहे. पण यात जे सांगितलंय ना, ते त्याच्या अगोदर भारतात होतं बरं का. आता मी मूळ भारताचा गणिती विचार तुलनेनं युरोपच्या किती पुढे होता या मुद्द्याकडे मी आता वळणार आहे. एक विनोद म्हणून सांगतो. न्यूटन अभ्यासात इतका मग्न असायचा की सकाळी स्वयंपाक करताना न्यूटन एकदा अंड उकडायचं म्हणून हातात घेऊन उभा राहिला, तर त्याने बराच वेळ अंड हातात ठेवलं, हातातला घड्याळ काढून उकळायला ठेवलं आणि तो गणिताचा विचार करत तसाच बसला. हो, नंतर त्याच्या लक्षात आलं की अरे आपण हे उलटं केलेलं आहे. म्हणजे आपण घड्याळ उकळायला टाकलं आणि अंड हातात ठेवून त्या काहीतरी अंड्याच्या आकाराच्या गणिताचा विचार करतो. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, न्यूटननं, रामानुजाचार्यांनी आणि आणखी एका थोर स्त्री, ज्याला गणितज्ञ आपण म्हणणार नाही, पण का म्हणू नये मला हा प्रश्न पडतो, जिने भारतातला, महाराष्ट्रातला सर्वात मोठा शिलालेख जुन्नरच्या नाणे घाटामध्ये लिहिला, कोरून घेतला, महाराणी नागनिका. आता आपण आपल्या भाषणाच्या मूळ आत्म्याकडे येऊया. साधारणतः जुन्नर खूप जुनं नगर आहे, माहिती आहे सर्वांना. फेसबुकवर अनेकदा भाषणं झाली. एव्हाना आमचे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत प्राध्यापक विनायक खोत, इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, पण त्यांचा ट्रेकिंगचा छंद फार मोठा आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी फार आदर आहे. मी तद अनुषंगाने, म्हणजे त्यांच्या विषयाच्या अनुषंगाने जर भाषण असेल तर विनायक खोत यांचा उल्लेख केल्याशिवाय मी पुढे जात नाही. कारण मला नेहमी श्रेय द्यायला आवडतं, स्वतःला श्रेय घ्यायला आवडत नाही. विनायक खोत यांनी 5-6 दिवसापूर्वी नाणेघाट या विषयावर फेसबुक लाईव्ह पेजवर एक भाषणही दिलं आहे. पण मला सांगावंसं वाटतं, त्यांच्या भाषणामध्ये अनेक असे मुद्दे होते, म्हणजे यायला हवे होते की जे आले नाही जुन्नरच्या इतिहासाच्या अनुषंगाने. ठीक आहे, पण तो काही उणेपणा नाही आहे, तो त्यांचा खूप चांगला प्रयत्न होता नाणेघाटावर बोलण्याचा. नाणेघाटामध्ये ज्या राजवंशानं हे सगळं कोरलं, त्या राजवंशाचं नाव सातवाहन. आता सातवाहन या राजवंशानं जवळजवळ 430 ते 450 वर्ष, आपण एक टेंटेटिव्हपणानं 450 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं असं समजूया. गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या 3 प्रदेशामध्ये सातवाहनांची सत्ता
क्रमशः होती. सातवाहनांची कधी काळी राजधानी जुन्नर होती, कधी पैठण होती, तर कधी ते आंध्रमध्ये गेलेले होते. अशा 2-3 राजधान्या त्यांच्या कालानुक्रमे बदलल्या गेल्या, हे खरं आहे. आता गंमत पहा, त्या बदलल्या गेल्या जरी असल्या तरी किती चांगल्या पद्धतीनं सातवाहनांनी महाराष्ट्रातला एक राजकीय स्थैर्य दिलं. महाराष्ट्राच्या एकीकरणाचा सगळ्यात पहिला म्हणजे महाराष्ट्राच्या एकीकरणाचा पहिला प्रयत्न, ज्यांनी या भूप्रदेशाला महाराष्ट्र असं नाव दिलं, या सगळ्यांचा प्रयत्न, हा पहिला प्रयत्न जर कुणी केला असेल तर तो केला सातवाहन राजवंशाने. महाराष्ट्राच्या एकूण लेण्यांमध्ये सर्वात जास्त आणि किल्ल्यांवर सर्वात जास्त शिलालेख हे सातवाहनांचे. जर आपण वावी मिराशींचं हिस्ट्री ऑफ वेस्टर्न क्षेत्रफळ अँड इन्स्क्रिप्शन्स ऑफ सातवाहना नावाचा मूळ इंग्रजी ग्रंथ, जो साहित्य संस्कृती मंडळानं मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे, हा अनुवादित ग्रंथ जर वाचला तर आपल्याला लक्षात येईल की सातवाहन हे अंकगणिताच्या, राजवंशाच्या आणि राजकीय स्थैर्यतेच्या बाबतीत आणि शेतीमध्ये आधुनिक दृष्टी ठेवण्याच्या बाबतीत किती उत्तम अशा प्रकारचे लोककल्याणकारी राजे होते हे आपल्या लक्षात येतं. नाणेघाटामध्ये जुन्नरच्या पश्चिमेला एक 30-35 किलोमीटर अंतरावर नाणेघाट आहे. जुन्नरहून मुंबईला जाताना पूर्वी अनेक लोक, म्हणजे कल्याण मुरबाडला जाताना अनेक लोक पायी नाणेघाटातून उतरून जातात. आजही जातात, हो आताही जातात. आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये नाणेघाटामध्ये चेकपोस्ट ठेवावं लागलं होतं, कारण कित्येक जण पायी नाणेघाट मार्गे आलेत. आत्ता हे खरं आहे. मीही महिन्यातनं साधारणतः 1 ते 2 वेळा नाणेघाटामध्ये जातो, कारण नाणेघाट पाहायचा जर असेल तर जेवढं पावसाळ्यात जाताना त्यापेक्षा कधीतरी उन्हाळ्यात एकटं जा. सगळा शिलालेख आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं कमी गर्दीमध्ये पाहायला मिळतो. पावसाळ्यात सगळ्या प्रकारचे पर्यटक येतात, त्यांना तो अधिकार आहे, यावं त्यांनी. हे सगळे पर्यटक येतात, उड्या मारतात, गवतात फिरतात, जे करू नये ते करतात. पण एखादं पर्यटन स्थळ कसं पाहावं, त्या पर्यटन स्थळाला काही इतिहास आहे का, बरं तो असल्यास किती प्राचीन आणि दैदिप्यमान आहे, याचा कधी आम्ही अभ्यासकांनी विचार केलेला दिसत नाही. मी आतापर्यंत अनेकदा नाणेघाटात गेलो, विचारलं कशासाठी आलात, लोकांना विचारलं कशासाठी आलात, मजा करायला आलो. आता आमच्यासारखा एखादा वेडा माणूस शिलालेख वाचायला हजारदा जातो. सहल घेऊन गेलो तरी आमच्या डोक्यात मजा नसते. आमच्या डोक्यात फक्त नाणेघाट, नाणेघाटाचं गणित आणि अंकगणिताचे, शिलालेखाचे सर्वात प्राचीन पुरावे, असं आमच्या डोक्यात हे सदैव असतं. म्हणून मी आता ट्रेस त्यावरती देतो. इसवी पूर्व 230 ते इसवी 230 हा कालावधी साधारणतः 450 वर्षाचा हा सातवाहनांचा आहे. सातवाहनांची राणी होती नागनिका. माझ्या अभ्यासानुसार नागनिका ही राणी एकंदर सातवाहन राजवंशाच्या एकूण राण्यांपैकी सर्वोत्तम, प्रबळ, दूरदृष्टी असलेली आणि वैदिक परंपरा आणि बौद्ध धर्माचा दोघांचाही अभ्यास करणारी होती. आणि एवढंच नव्हे तर आज आपण 2000च्या नंतर आपल्या प्रमाणपत्रावर आपल्या आईचं नाव कोरायला लागलो किंवा लिहायला लागलो. सातवाहन राणीच्या काळात मातृसत्ताक पद्धती होती. वडिलांच्या बरोबर मुलाला आईचं नाव दिलं जायचं. उदाहरणार्थ, मुलाच्या नावाच्या मागे त्या आईचं नाव असायचं. उदाहरणार्थ, गौतमी पुत्र श्री सातकर्णी. गौतमी पुत्र श्री सातकर्णी म्हणजे गौतमी बलश्री पुत्र श्री सातकर्णी, अशी नावं त्या काळात शिलालेखांमध्ये नमूद केलेली आहेत. आता जुन्नर ही मुळात व्यापारी पेठ होती. ह्या व्यापारी पेठेमुळे भारतच काय पण जगभरामधल्या अनेक मोठमोठ्या व्यापारी देशांशी जुन्नरच्या नाणेघाटाचा संबंध होता, थेट येत होता. बांबू, कापूस, मसाल्याचे पदार्थ हे जगभरामध्ये या ठिकाणावरनं निर्यात केले जायचे. बांबू, विशेषतः बांबू आणि मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे, तांदूळ, त्या काळामध्ये बांबूचं सर्वात मोठं उत्पन्न, आणि कापसाचा लांब धाग्याचा कापूस हा मराठवाड्यापासून तर जुन्नरपर्यंत पिकवला जात होता. आणि तिकडनं सौंदर्य प्रसाधनं आणि वाईन ही जुन्नरला आणली जायची. एवढंच नव्हे तर जुन्नरमधनं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी, उदाहरणार्थ काचेच्या बांगड्या, काचेचे मणी इथून निर्यात करून हे युरोपला पाठवले जायचे. म्हणून अनेक ग्रीक लोकांनी आपल्या इथल्या व्यापारी लेण्यांना व्यापाऱ्यांनी देणग्या दिलेल्या आहेत.
आणि या देणग्यांमध्ये लिहिलेले सगळे शिलालेख भारत आणि म्हणजे त्या काळचा हिंदुस्थान आणि रोम यांचे व्यापारी संबंध ते दर्शवतात. आपण नाणेघाटात गेलो. जाताना डाव्या बाजूला आपल्याला मोठा शिलालेख, मोठा जीवधन किल्ला सापडतो. आता हा जीवधन किल्ला पाहिल्यावर तो एकदा कधी चढून उतरा, तुम्हाला आम्हाला काय वाटेल, खरंच आपलं जीव म्हणजे फार मोठं धन आहे. हो, म्हणून तो जीवधन हा एक विनोद आहे, नाव साधर्म्य फक्त, बाकी जीवधनचा इतिहास फार वेगळा आहे. हो, तो जर नीट समजून घ्यायचा असेल काय आहे ट्रेकिंगच्या अनुषंगानं, तर आमचे वन संरक्षक अधिकारी मित्र आहेत, मेजर आर्मीत होते पूर्वी, रमेश खरमाळे, आपण त्यांना विचारूया, ते आनंदानं हे सांगतात. थोडं पुढे जा, एक खिंड लागेल नाणेघाटाची. या नाणेघाटामध्ये 36 ओळीचा शिलालेख कोरलेला आहे. हा आहे ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला. ती भाषा आहे खरोष्टी, खरोष्टी लिपी त्या काळातली, त्यात हा कोरलेला आहे. आता एक ब्रीफ, आतापर्यंत सांगितलेलं सगळं गणिती तत्वज्ञान हे एका तराजूत टाका. आता या सगळ्यांचा एक कालावधी मोजा, आणि आता जो पुढचा मी नाणेघाटाचा गणिताचा इतिहास आपल्याला सांगणार आहे हा एका तराजूत ठेवा. मित्र हो, हे पारडं असं होतं कारण या दोघांमध्येही किमान 900 ते 1000 वर्षाचा अंतर आहे. आपण 625चा विचार केलाय, आपण 1625चा विचार केलाय, आता आपण विचार करतोय इसवी सन पूर्व 189 सालचा, म्हणजे येशू ख्रिस्त जन्माला येण्याच्या पूर्वीचा. म्हणजे किती जुना, आपल्याला 1000-1500 वर्ष हे पाठीमागे जायचंय. काय आहे 1000-1500 वर्षापूर्वी नाणेघाटात लिहिलेलं एक 36 ओळीचा हा ब्राह्मी लिपीतील शिलालेख. त्या शिलालेखामध्ये 1 पासून 30 पर्यंतच्या अंकाची नोंद आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 30 पर्यंत. प्रामुख्यानं कोणत्या संख्या अधिक वेळा आल्यात बघा, 20, 80, 100, 200 पासून 70,000 शेवटचा अंक आहे, म्हणजे शेवटची संख्या आहे 70,000. आता जर समजा आपल्याकडे शून्याचा शोध आपल्याकडे युरोपात आणि अरब कंट्रीमध्ये अमुक एका साली लागला असं म्हणत असू, तर त्याच्या 1000 वर्षापूर्वी शून्याचा वापर हा आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये म्हणजे भारत भूमीमध्ये होत होता, हे नाणेघाटानं सिद्ध करून दिलेलं आहे. हा सिद्ध करण्याचा पहिला विचार मांडला ज्येष्ठ पुराभिलेखा तज्ज्ञ डॉक्टर शोभना गोखले यांनी. शोभना गोखले मॅडम भारत इतिहास संशोधक मंडळाशी निगडीत होत्या. त्या आता आज हयात नाहीत, पण खरं श्रेय 2 इंग्रज अधिकारी, एक ब्युलर आणि जॉर्ज, आणि त्यानंतर यांना हा श्रेय जातो. पण आपल्याकडे ही जी सवय लागलेली आहे, युरोपने जगभरातनं आलं, आपल्या तिकडनं इकडं आलं की खूप चांगला विचार, अहो पण आपण हे लक्षात घेत नाही, तुझे आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी, हे लक्षात घेत नाही आपण. त्या प्रगत अशा अंकशास्त्रामध्ये पहिलं अक्षर कोरलेलं आहे 17, दुसरं अक्षर आहे 289, पहिला अंक आहे 4, दुसरा अंक आहे 16, त्यानंतर 3, 9, 81, 7, 49, त्याचा पुढचा वर्ग, असं सगळं करा बरं जरा. 7चा वर्ग 49, 49चं वर्गमूळ 7, 15चा 225, 16चा अमुक 625, हे सगळं कॅल्क्युलेशन किंवा ही वर्ग आणि वर्गमुळाची गणिती परंपरा आपण जरा शोधत चला. आणि युरोपीय मांडणी अधिक भारतीय मांडणी, त्यातल्या त्यात सातवाहन आणि नागरिकेच्या म्हणजे सातवाहन काळातली मांडणी यांचा आपण विचार करू. दोघांमध्ये आपणाला अशी मोठी तफावत जाणवते असं मला वाटतं. त्यानंतर हे 17 सुद्धा कसे मांडलेत बघा नागनिका राणीनं. तिने केले 12 यज्ञ, तो चालला 5 ऋतूंमध्ये, म्हणजे 5 ऋतूत तिने 12 यज्ञ केले. 12 अधिक 5 बरोबर 17, आणि त्या यज्ञामध्ये तिने गोर गरीब शेतकरी गरजू लोकांना, गोर गरीब शेतकरी गरजू लोकांना दूध देणाऱ्या 1700 गायींचं दान केलं. त्याचबरोबर 17 हत्ती दिले. त्याचबरोबर
स्वतःची जमीन मोजण्यासाठी 289 असे लोक नेमले की त्यांच्याकडे 289 गजकाठी म्हणजे जमीन मोजण्याचं एक परिमाण होतं त्या काळातलं, ते त्यांनी दिलं. आता त्या शिलालेखाचा काय पुढे म्हणजे सुचवतो तो बघा. 10चा वर्ग 100, 17चा वर्ग 289, 100चा वर्ग 10,000, सॉरी 100चा वर्ग 1000, 1000चा वर्ग 10,000. आता एवढंच नव्हे तर त्यांनी या संख्यांना चिन्ह देखील दिलेली आहेत आणि ही चिन्ह त्या शिलालेखामध्ये आहेत. आता कोणत्या ओळीत कोणती चिन्ह आणि कशी दिली, पहिल्यांदा मी आपल्याला माझ्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जसा आपल्याला दिसेल तसा हा मूळ शिलालेख दाखवतो. हा ब्लॅक जो केलेला आहे अधोरेखित, हा 36 ओळीचा नागनिकेचा मूळ शिलालेख. आता हा शिलालेख असा असताना देखील त्याच्या कोणत्या ओळीत किती पद्धतीनं, कोणत्या ओळीत कोणता अंक आणि कसा आला हेही मी आपल्या पुढे नमूद करू इच्छितो. हे बघा, ओळ नंबर 6, अंगाध्येय यंत्रोदी दक्षिणादाय गावो 1210 अधिक 2 असो च 1 म्हणजे अनारभानीय यंत्र दक्षिणा नेतू. हे मूळ ब्राह्मी स्क्रिप्टचा केलेला हा लिप्यंतरित अनुवाद आहे म्हणून असा आहे. 7व्या ओळीत आहे दक्षिणायो दिना गावो 1000 कंसात प्लस म्हणजे अधिक 700 हती, चक्क असाच शब्द आहे हती प्लस 10. 8व्या ओळीत आहे सलठी 280 अधिक 9 अधिक कुभिय रुपामायो 10 अधिक 7 पी म्हणजे त्या काळात वापरले गेलेले कॉईन काशार्पण याचा देखील जुना उल्लेख हा सातवाहन राणी नागनिका आपल्या यात करते. आता तिने दान कसं दिलं ते पण बघा. दक्षिणायो दिना गावो 1000 अधिक 10,000 अधिक 1000 पसपको हे तिने दान दिलेलं आहे. आणि पुढे बघा आणखी 10 अधिक 2 गमवारो 1 दक्षिणा 20,000 अधिक 4,000 अधिक 400 अधिक 6,000 राजसूयो यंत्र सकट आहा म्हणजे जेव्हा राजसूय नावाचा यज्ञ केला त्या यज्ञाच्या नंतर तिने एवढ्या गायी आणि बैल दान दिले. आता याला काही समकक्ष शिलालेख वगळता कुठे इतरत्र उल्लेख सापडतात का? इफ यू रीड द पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी, बघा बर का, प्लिनीचा हा ग्रंथ वाचला तर या शिलालेखाला दुजोरा मिळतो. आणि एवढा मोठा शिलालेख कधी खोटा असू शकत नाही. ताम्रपट एक वेळ बनावट करता येतो, शिलालेख बनावट करता येत नाही. एवढा तरी किमान माझा शिलालेखाच्या अनुषंगाने अभ्यास आहे एवढं मी अधिकारवाणीनं सांगू शकतो. कारण या विषयावरती डॉक्टर शोभना गोखले मॅडमशी मी अनेकदा बोललेलो आहे. एवढंच काय, वाबी मिराशींनी याच्या विषयाच्या अनुषंगानं जे लिहिलंय ते देखील संशोधन मुक्तावलीमधनं वाचलेलं आहे. म्हणून इतक्या आत्मविश्वासपूर्वक, कारण जे बोलायचं ते खरं आहे त्यामुळे ते आत्मविश्वासपूर्वकच आहे. कृपया आपण वाचकांनी, प्रेक्षकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. आता गंमत बघा, या 11व्या ओळीत, 12व्या ओळीत, 13व्या ओळीत, 14व्या ओळीत आणि 15, 16, 17, 18 ज्या ओळींचा उल्लेख आता मी केला या सगळ्या ओळींमध्ये हे सगळे वर्ग आणि वर्गमुळाचे उल्लेख आहेत. आता त्या काळात हे लिपी कशा म्हणजे संख्या ही चिन्हांनी कशी लिहिली जाते हेही मी आपल्याला सांगू इच्छितो. इथे एक चार्ट छोटासा केलेला आहे, तो आपल्याला दिसू शकेल. संख्यांसाठी वापरलेली चिन्ह आपल्या समोर आहेत. ही कशी वापरली जातात बघा. संख्यांसाठी असे 5 टेबल आहेत छोटे छोटे, मी आपल्याला दाखवू इच्छितो. याच्यामध्ये अशोकाच्या काळात संख्येला कोणतं चिन्ह होतं, नाणेघाटात कोणतं होतं, कुशाण काळात कोणतं होतं आणि पुढे गुप्त वाकाटक काळात कोणतं होतं हे देखील आहे. आता या दुसऱ्या आणि तिसऱ्या
कालखंडातील हे उल्लेख पहा. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या या रकान्यातील याच्यामध्ये 2 नंबरला नाणेघाटात इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये काय चिन्ह कसं वापरलं जायचं हे देखील फार बारकाईनं दिलेलं आहे. आता हे चिन्ह कोणतं चिन्ह कोणत्या संख्येसाठी वापरलं हे देखील मी आपल्याला सांगू किंवा दाखवू इच्छितो. उदाहरणार्थ 10 काही दान दिलं 10, तर त्या 10 या अंकासाठी काय वापरलंय. पहिला रकाना आपण बघा, 10 या अंकासाठी आपण काय वापरलं. हा पहिला रकाना नाणेघाट इसवी सन पहिला वर आहे 10 आणि खाली हा आहे हे चिन्ह. हे चिन्ह आजही आपल्याला अभ्यासाचा पुरावा म्हणून वापरता येतं. त्याचबरोबर 70 हा शब्द कसा लिहिला जात होता नाणेघाटामध्ये. 70 आणि 80 हे 2 शब्द कसे लिहिलेत. जिथे माझे हे 2 बोट आहेत ना, हा 80 हा 70, हे 2 शब्द नाणेघाटाच्या एका शिलालेखात आहेत. त्याचबरोबर 100 आणि 200 कॉलम नंबर 100 आणि 200, 100 आणि 200. आता गंमत बघा, एवढ्या सगळ्या ह्या सखोल पुराव्यांच्या नंतर आणखी एक बघा, 400 हा अंक कसा दर्शवलेला आहे. माझा बोट आहे इथं 400 हा अंक दर्शवलेला आहे 2 टिंबांच्या मध्ये. त्यानंतर 1000 हा अंक म्हणजे आत्ताचा फक्त टी दिसतो, हा 1000 ला फक्त टी आत्ताच्या भाषेतला हा चिन्ह म्हणून वापरलेला आहे. त्याचबरोबर त्यानंतर कोणकोणत्या कुठे कोणती गोष्ट आणि कोणता अंक कशासाठी वापरला हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. बघा बरं का, हे सगळं सातवाहन काळात घडलं. सातवाहन राजे जरी वैदिक धर्माभिमानी असले तरी ते बुद्ध संस्कृतीला म्हणजे बौद्ध संस्कृतीचे अनुयायी आहेत. त्यांनी कधीही कोणत्या बौद्ध भिक्खूला कधी त्रास दिल्याचा मला आठवत नाही किंवा माझ्या वाचनात नाही. उलट नागनिका या शब्दाची फोड करा. नागनिकेचे वडील सातवाहनांच्याकडे क्षत्रप म्हणून कामाला होते किंवा सैन्याचे प्रमुख होते. क्षत्रप म्हणजे गव्हर्नर, सैन्य प्रमुख होते. त्यांची ही मुलगी. आता नाग म्हणजे कोण. नाग म्हणजे प्राचीन काळापासूनची, आत्ता ज्यांना आपण महार ही जमात म्हणतो, ही नागकुलाशी रिलेटेड आहे. आता त्यांची ही मुलगी आणि नागनिकेचा विवाह कुणाशी झाला तर सातवाहनाचा राजपुत्राशी झाला आणि पुढे तो राजा झाल्यावर नागनिका अर्थातच महाराणी झाली. आता महाराणी झाल्यावर पुढे तिने कशा कशाचा अभ्यास अंकगणिताच्या अनुषंगाने करून घेतला हे देखील आपल्याला लक्षात घेऊया आपण. तर त्या काळात काय काय वाचलेलं आहे आणि कशा कशाचे उल्लेख इतर साहित्यात कंपॅरेटिव्हली येतात ते बघा. गौतम बुद्ध आणि बौद्ध भिक्खू यांचा अंकगणिताचा उत्तम अभ्यास होता. हे वाक्य काही वेळापूर्वी वाचलं. आपण जर कधी ललित विस्तर नावाचा ग्रंथ वाचला बौद्ध साहित्यातला, तर गौतम बुद्ध आणि अर्जुन यांच्या संवादामध्ये किती संख्या आलेली आहे, कोटी ही अंकवाचक संज्ञा आलेली, कोटी. त्याचप्रमाणे इसवी सन पूर्व पहिल्या शतकात पिंगल नावाच्या ऋषीनं लिहिलेला छंदसूत्र या ग्रंथामध्ये शून्य हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे भारतीय शून्याचा जगभर प्रसार करण्याचे काम इटालियन गणितज्ञ म्हणजे अरबांनी नेला पण मध्यपूर्वेपर्यंत, पुढे नेला नाही. भारतीय शून्याचा जगभर प्रसार करण्याचे काम इटालियन गणितज्ञ फिबोनाची त्याचा कालावधी आहे इसवी सन 1170 ते 1240 याने लिहिलं. त्या गणित तज्ञाला जगभरामध्ये लिओनार्डो पिसा या उपनामानं किंवा उपाधीनं ओळखतात. आता नाणेघाटामध्ये हे जे आत्तापूर्वी संख्यांचा उल्लेख केला या सुद्धा किती स्पष्टपणानं आजही आपल्याला पाहायला मिळतात. काही अस्पष्ट झाल्यात म्हणून मी काय केलं, आपल्याला बोलायचंय म्हणल्यावर मी स्वतः तिथे जाऊन प्रत्येक ओळीतनं किती संख्या आज जिवंत आहेत पाहण्यासारख्या हे देखील मी टिपण काढून आणलंय. 6व्या ओळीमध्ये 1, 2, 10 आजही दिसतात. 7व्या ओळीत 700, 1000. 8व्या ओळीमध्ये 7, 9, 10, 80, 200. 9व्या ओळीत
1000, 10,000, 1000, 10,000 आणि 1,00,000. 10व्या ओळीमध्ये 2, 1, 10, 20,000, 40,000, 4,000. 11व्या ओळीमध्ये 4,000, 10,000. 12व्या ओळीमध्ये फक्त 7 हा आकडा राहिलेला आहे. 13व्या ओळीत 10, 7, 10, 2. 14व्या ओळीत 20,000, 10,000, 3,000, 300. 15मध्ये 10,000, 100. 16व्या ओळीत 1,000 आणि 2. हे दोनच संख्या आज जिवंत आहेत. 16व्या ओळीमध्ये 10,000 आणि 2. 17व्या ओळीत फक्त 1,000 आणि 18व्या ओळीत 10,000. एवढ्या संख्या आजही नाणेघाटातल्या शिलालेखात आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण इतिहासाच्या अभ्यासक आहोत. मी थोडं घासून पुसून घेऊ इच्छितो. नाणेघाटामध्ये अनेक यज्ञ केल्यावर गरजू शेतकऱ्यांना नागनिका राणीने गाय बैल दान दिले. पण एवढे 70,000 गाय बैल ठेवले कुठे, हा प्रश्नच होता ना. तर तिथून एक 5-6 किलोमीटर अंतरावर एका नदीचा उगम आहे, तिचं नाव कुकडी. एक झरा होता. आता याला कुकडी नाव कसं पडलं, हे खरं ग्रामनाम आणि नदी नाम किंवा व्यक्तिनाम उत्पत्तीमध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. काय झालं, या त्या काळात संस्कृत भाषा प्रचलित होती आणि संस्कृत भाषेमध्ये बैलाला म्हणतात कुकद. अनेक गाय बैल जे ते ठेवले त्या जागेला कुकदेश्वर, श्वर म्हणजे ठिकाण किंवा स्थान, ठेवले आणि त्याला नाव पडलं कुकदेश्वर. पुढे मराठीमध्ये अपभ्रंश झाला कुकडेश्वर. आजही इथे शिलाहार राजा 9वा झंज यानं 930 ते 910 ते 930 या काळात इथे शिवमंदिर बांधलं. त्याला आजही कुकडेश्वर असं नाव दिलेलं आहे. हा त्याला एक समकक्ष म्हणजे घासून पुसून घेण्याचा किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन पुरावा उपलब्ध आहे. मोठा दगडी रांजण आहे. आता या दगडी रांजणाच्या मध्ये कॉईन कलेक्शन केले जायचे, कारण नाणेघाट हा मोठा व्यापारी मार्ग होता. आता कोणता व्यापार, किती पैसा कसा गोळा व्हायचा हा आपला विषय नाही आता इथे, त्यामुळे मी त्यात जात नाही. पण जुन्नर पासून पैठण पर्यंत, तर पैठण जुन्नर थेट नाणेघाट आणि कल्याण म्हणजे त्यावेळेचं कल्याण, जुन्नर म्हणजे जीर्णनगर आणि पैठण म्हणजे प्रतिष्ठान, इथपर्यंत एक मोठा व्यापारी राजमार्ग अस्तित्वात होता. आणि या व्यापारी मार्गावरचं पहिलं संरक्षक ठाणं, या व्यापाऱ्यांना मुक्कामाची सोय, या व्यापारी मार्गावरच्या सगळ्या गावांची नावं ही व्यापार दर्शक आहे बघा. पिंपळवंडी, वैश्यगृह म्हणजे वैशाखेडे, खामुंडी, पारुंडे, म्हणजे हे सगळे व्यापाराशी. आता खामुंडी, पिंपळवंडी, पिंपळाच्या पारावर जिथे बाजार भरतो, वंडी म्हणजे बाजार, अशा प्रकारचे सगळे. वैशाखेडे, वैश्यगृह, जिथे व्यापारी मुक्काम करायचे असं वैश्यगृह. धर्मशाळा होत्या पूर्वी, ज्याला अतिथीगृह म्हणतात. आता मी भाषणाच्या शेवटच्या 2 मिनिटाकडे, 4:58 झाले, माझ्या हातात अजून 2 मिनिट आणि मी 1 मिनिट अधिकीचा आयोजकांकडनं घेऊ इच्छितो. आता सध्या नवीन घडामोड ही नाणेघाटाच्या शिलालेखाच्या अनुषंगानं आणखी एका वेगळ्या मार्गाने आली. नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मराठी भाषेच्या या समितीनं जे संशोधनाचं काम केलं त्याच्यामध्ये नाणेघाटाचा उल्लेख केलेला आहे. त्याविषयीचा जो सविस्तर रिपोर्ट्स आहे नाणेघाटाच्या अनुषंगाने, तो मी वाचला आहे. एवढा माझ्या संग्रही देखील तो आहे. तर या मराठी अभिजात भाषेच्या समितीने महाराणी नागनिकेचा शिलालेख मराठी भाषेचा इतिहास जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे अशी नोंद केली आहे. साधारणतः 2220 वर्षापूर्वीच्या या शिलालेखामध्ये महारठीनो म्हणजे महारठीनो हा शब्द प्रयोग केलेला आहे. शिलालेखाची ती ओळ पहा कशी आहे. य महारठीनो अंगीय कुलस धनस सगरगिरी वलयाय पथकवीय प्रथम विरस वस य महतो मह. त्याचा मराठी अनुवाद असा आहे. महारठी अंगीय कुलोत्पन्न गिरी समुद्र वलयांकित पृथ्वीवरील वीरश्रेष्ठ महान अशा श्रेष्ठ पुरुषात पुरुषकुलात नागनिकेचा जन्म झाला. महारठी महारठी ते महारठी मराठी महरठी मराठी महारठी भाषा बोलणारे ते महारठी लोक, त्यांच्या वसण्याचा प्रदेश म्हणजे ते जिथं राहायचे त्याचा प्रदेश म्हणजे महारठ. पुढे महारठी ते मराठी असा एक संदर्भ नाणेघाटाच्या आहे. जसं
गणिताच्या अनुषंगाने नाणेघाटाचा एक वेगळा संबंध आहे, संपर्क आहे किंवा एक नाव आहे. तसंच ते मराठी भाषेच्या मूळ अंगानेही या समितीच्या त्या रिपोर्ट्समध्ये घालण्यात आलेलं आहे. मी दोन्ही गोष्टी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला. 5 वाजलेले आहेत. माझी भूमिका सांगतो आणि आयोजकांनी जो वेळ दिला त्याबद्दल सिंधुजन अकादमीचा पूर्वी ज्या तिघांच्याही नामाचा नामोल्लेख केला या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. जे जे व्यक्ती मला म्हणजे पाहत आहेत, जे जे व्यक्ती भविष्यात पुढे पाहतील, कारण हा व्हिडिओ जपून असणार आहे म्हणजे इंटरनेटवरती, त्या सर्वांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या भाषेमध्ये मी माझ्या वाणीला विराम देतो. पण तत्पूर्वी आपण हे सगळं करताना काय दृष्टिकोन आत्ता सध्या या कोविडच्या जगात लक्षात घ्यावा, तर सगळं काही सफेद झूट वाटत असलं तरी माणूस हा महत्त्वाचा आहे. म्हणून एकमेकांचं माणूसपण जगणं हे सर्वोत्तम आहे. म्हणून मला एका अल्बममधलं एक गाणं आठवलं. आपण प्रार्थना करूया. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि आता माझी भूमिका जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दात. फोडिले भांडार धन्याचा तो माल, फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भरव आहे, मी तो हमाल भरव आहे. धन्यवाद, धन्यवाद.